त्याला कोणीतरी छातीवर बोक्सून मारलेलं होतं हे निष्पन्न झालं. त्याचा जीव होता म्हणून त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला सर्वप्रथम रिक्षाने टेंबो हॉस्पिटलला रवाना केलं की जेणेकरून त्याचा जीव वाचावा. त्याला मारहाण केलेला जो इसम होता तोही तिथंच जवळपास होता. त्याचा शोध घेऊन त्याला लगेच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. या दोघांमध्ये प्रिया नावाच्या एका महिलेशी संबंधित भांडण होतं. सर, काल रात्री 1 वाजता एक इसमाची मर्डर झालेलं आहे. काय एक प्रकरण आहे? रात्री 1 वाजेच्या सुमारास 112 डायल 112 या सिस्टमवर एक कॉल आला. आमच्या बीट मार्शलने तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी एक इसम हा जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला कोणीतरी छातीवर बोक्सून मारलेलं होतं हे निष्पन्न झालं. त्याचा जीव होता म्हणून त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला सर्वप्रथम रिक्षाने टेंबो हॉस्पिटलला रवाना केलं की जेणेकरून त्याचा जीव वाचावा. आणि त्याला मारहाण केलेला जो इसम होता तोही तिथंच जवळपास होता. त्याचा शोध घेऊन त्याला लगेच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. आणि दुर्दैवाने ज्याला आम्ही ॲडमिट केलं होतं जखमीला, तर त्याचा मृत्यू झाला. त्याला मृत घोषित केला डॉक्टरांनी. आणि म्हणून पुढील आम्ही एक खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला. आमचे डिटेक्शन ब्रांचचे अधिकारी, आमचे काशीगावचे अधिकारी सगळ्या वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही याचा अतिशय शिताफीने तपास केला. याच्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालं ते असं आहे, सागर साळुंखे. हा जळगाव जिल्ह्याचा रहिवासी आहे. आणि याच्यातील जो मृतक आहे तर त्याचं नाव आहे प्रकाश वाळुंज. हा खेड, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. आणि या दोघांमध्ये प्रिया नावाच्या एका महिलेशी संबंधित भांडण होतं. एकमेकांना ओळखत नव्हते, परंतु जो आरोपी आहे सागर साळुंखे याला हे समजलं होतं की प्रियाचं आणि प्रकाश वाळुंज नावाच्या इसमाचं काहीतरी चक्कर चालू आहे. आणि याची त्याला मनामध्ये राग होता. आणि या रागाच्या भरात त्याने स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हे कृत्य केलेलं आहे. आणि त्याला गंभीर जखमी करून प्रकाश वाळुंजचा खून केलेला आहे. आरोपीची काय पूर्वीची काय हिस्ट्री आहे? आरोपीचं आम्ही आतापर्यंतच्या केलेल्या विश्लेषणात आम्हाला कुठलीही त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. तरी आमची माहिती काढणं आणि पुढचा तपास चालू आहे. दोघे काय करत होते, काम काय करत होते? दोघं हे टेम्पररी मिळेल ते काम करायचे. कोणाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून किंवा मिळेल ते बिगारी काम अशा पद्धतीचे काम करायचे. आणि हे यांचा राहण्याचा नक्की ठिकाणा नव्हता. हे तिथंच पुलाच्या खाली वगैरे निवारा शोधत राहत असायचे.